चला सर्वजण उतरतात आणि आम्ही आलेलो आहोत आता रॉक गार्डनला चाललोय। तर रॉक गार्डन कसा आहे तो आपण बघूया, नंतर आपण जॉन सीना गार्डनला जाऊ, त्याच्यानंतर द ग्रेट व्हॅली गार्डन, असे आम्ही गार्डन करणार आहे इकडं, बघू आहेत काय। आणि आता पहिले इकडं कशा खारपान का चालली, खारपान आलो, खारपान बंदरात इकडे बघा खारपान का चालले, आपटले नाही का आवाज येतो, असं आहे काय? तुम्ही बघू शकता नजारा बघा ना। अरे बाबा बाबा तिकडे बघा नजारा कसला वाटतंय, आणि समुद्राला आलेला आहे तुफान आणि लाटा उडतात, फना 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 फना। अरे एवढे तयारी केलं गाणं झालं चल, जयेश पवार मस्त आहे ना। सनसेट पॉइंट सध्या तरी आलेलं सन, भारी वाटतंय काय रे, सनसेट पॉइंटला आलोय, तर सनसेट आणि बघा सनसेट पॉइंट, सुंदर असा नजारा तुम्हाला बघायला भेटत आहे। फोटो काढण्यासाठी सर्व एरिया कव्हर करत आहे, पटापट वा सर्वांनी लगेच चला। झालाय तर आपण बघू शकता विषय असा आहे काय, व्हिडिओ काढायलाच नाही मला भेटली, फोन आता माझ्या हातात भेटलाय, कारण सगळेजण फोटो काढायला, थांबा जरा एक पटकन फोटो काढ झाला, असं सीन चालू आहे, कारण सगळेजण फोटो काढायला फोन घेऊन गेलेत। अरे मला व्हिडिओ चौथा येऊ काय हे बघा झाला त्यांचा फोटो काढते अजून, थांबा। तो जो सनसेटचा सीन होता तो पोराही घालवला, पण एक व्हिडिओ काढलाय, सनसेट गेला अरे मग आत्ता फोन भेटलाय बाई, झाला चला। आता कुठं जायचं आपल्याला, सनसेट पॉइंट झाला, आता मार्केट मध्ये आली बघ पहिला ना, आता तांगडे मोठी, पण तो गार्डन काय कुठला होता ना, तो रॉक जॉन सीना गार्डन बाजूला आहे, हा. रॉक गार्डन, चला पण रोमन रेस गार्डनला जाऊ। माझा फोटो नाही काढला, अरे भाई मला राग आला, माझा फोटोच नाही कोण काढत, माझा तरी मलाच सांगताना फोटो काढा, माझाच फोन नाही भेट माझ्या हातून, असं आहे काय? ज्यांचा फोटो काढते ते माझा फोटो नाही काढत, तेच असते बाई, असंच असते हो कॅमेरामॅनचा, म्हणून सांगत होता आपण आयफोन नको घेऊ। निखिलचा बघा, निखिल आयफोन 14 प्रो मॅक्स, आपले आयफोन वाल्यांच्या फोनमध्ये तेच असते प्रॉब्लेम, त्या स्वतःचा फोटो कमी आणि दुसऱ्यांचे फोटोग्राफी जास्त, चांगला नाही आला काय परत बोलून दाखवता। चला रॉक गार्डनच्या बाहेर सर्व कॅफेज आहेत, खाय पियाची सोय म्हणजे भरपूर केलेलं आहे। इथे आहे डॉक्टर फिश मसाजर, आणि आता आपण एंट्रन्स करतोय रॉक गार्डनमध्ये ना, रॉक गार्डनमध्ये चला जाऊया। ते शिंपल्यांची बनवलेले वस्तू आहेत आणि बाकी काय खायचंच सगळं दुकानं, ते स्मोकी बिस्किट, आणि एंट्री केलेलं आहे आम्ही रॉक गार्डनमध्ये, 5-5 रुपये तिकीट आहे तिथं, तर आमच्या काढला आहे मेंबरचा बँडने डायरेक्ट खर्च केला। या साईडला पण काय समुद्र किनाराच आहे, सगळीकडे जाल मालवण कोकण, तिथं समुद्र किनाराच, असा आपल्या गावाला लागलेला आहे, सगळ्या बाजूने समुद्र किनारा, तसंच या साईडला सुद्धा समुद्र किनारा बघायला भेटेल। आता इथे आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत डान्सिंग फाउंटन बघायला, तर चला आतमध्ये जाऊन बघूया
कसा फाउंटेन डान्स करतोय, काय सीन आहे. पण तो डान्स या म्युझिकवर नाही करत असं तर मला वाटतंय. फाउंटेन संपला, सगळी पब्लिक घरी. या साईडला इकडे नाही जायचं आपल्याला, या साईड वरतून गेलो असतो तर तिकडून नाही गेलं जायचा का वरती? बघूया वरती चल पण जाऊ जाऊया. शकतो आपण. पब्लिक इकडेच गेले आपली. पब्लिक इकडे सगळी जण इकडे बघा. हे 25 जण इकडेच आहेत. तर कॉल घेतात काय कॉल आहे का इथं? सगळेजण इकडे. म्हणजे शॉर्टकट आलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटलं. आपल्याला काय वाटतं? हो की नाही, तू पण मला कन्फ्युज करू नको. मला असं वाटतं की नाही, तुला मला असं वाटतं की मी तुला प्रश्न विचारेन. तू काय बोलतात इथे पूर्वी डॉल्फिन यायचा किंवा पाणी आहे ना तिथपर्यंत जाय. पाणी मग तसं यायला बघ, दगड बोलते बघ, दगड कसं आहे, बरोबर. पॉलिशवाले दगड आहेत ना हे. पाणी इथं येत होतं. समुद्राचे दगड. आता पावसाचं पाणी इकडे येतो. पावसाचे पाणी वरून येतं साहेब. वरून पण येतो तो. तर वरती जायचा प्रयत्न करू आपण. चला वरून नजारा बघूया आपण. या या हो हो इथून बघा नजारा. फोटो काय काढणार काय आलो का वरती? आणि तिकडे नजारा बघा. पेरवाडच्या वरचे टावर वायू ते आपले ओएनजीसी जे असतात ना CFS वाले, बरोबर त्यांचाच तो आहे ना टावर. पॉईंटवर आलेलो आहोत. आता जायचं आहे हेलिपॅडवर. आपल्याला हेलिपॅड तिकीट आहे, तुम्ही बघू शकता. कॅमेरा फिरव. कॅमेरा फिरवा लागेल. तिकडे आहे काय? मित्र पब्लिक बघा आमची किती चढलेली वर. खूप सुंदर आहे. शायरी भारी. फिरायला चान्स भेटतो. वारा खूप सुंदर आहे, पण मी आज एवढा माझ्या आयुष्यात एकदा पण दिसला नाही. काय अंकल बघितलं होत नाही, तुमचं डोळ्यात उघडं नव्हतं. हे चला अंकल. चला ये चला. चला बदले तिकडे तरी मजा करू, नाचू जरा. चला. शपथ घ्या सगळे. काय बोलायचं? गणपती बाप्पा मोरया. शपथ घ्या. उद्या सकाळी 8:30 निघायचा. बोला हो देवा. सगळ्यांचं स्वागत करायचं आपण. आबीचा सन्मान करायचा इथं. हा आबीच्या गावात आलेले आहेत ना आपण, त्यामुळे आला तिकडे पार्टिसिपेट. आणि त्या ठिकाणी आहे मालवण सगळे नाव बनवलेलं आहे. सगळे पार्टी राहा ना मालवणचं. तर आपल्या बँडचे मेंबर सुद्धा आपण इथे फोटोग्राफी करून घेऊ, मग जाऊ पुढे. सगळं ते उभं राहिले. आता इथं फोटो काढून घेऊ. इथं आमच्या गावातली माणसं भेटली. ओळखत असताल तुम्ही. सगळेजण काजू गावाला आले नाही का? बँड मेंबर यांचा झाला. आया आया विसरली तिथं आल्यावर. जाऊ का मी रागाशी? कसं आहे काजू? बघा किती काजू देवाला माणसं. कितीला आहे? जाम झाला इथे. दुकानावर पडले आमच्या गावांच्या लोकांची गर्दी. हे बघा नुसतं काजू गावांना नुसतं तुम्हाला काजू बघायला भेटते ना. आता एक जण गोन भरून काजू घेतात. अरे अख्खे गावभर वाटत आहे म्हणून एवढी पब्लिक पाठवलं. बरेच शॉपिंग. काय काय घेतलास राहुल? हे बघ इथं काय काय घेतलास? कोकम घेतला, ही चॉकलेट घेतली, अजून काय केलं फणस पोळी, आंबा पोळी, काय पाहिजे असेल सगळं घे इथला बिंदा. लवेश पण भरपूर काय घेतलंय. लवेश काय काय घेतलं? लवेश तुला घरून काय काय आणायला सांगितलं ते सांग पहिला. मला पण तेच सांगितलंय. आणि इकडे स्वप्नील सुद्धा. अंकलने पण भरपूर. अंकल भाऊ तुम्ही काय घेतलं? हे बघा माझा सगळा कोकम आहे, आंबावाडी आहे. इकडे बघा तुम्ही. कधी आलात तरी या दुकानात या तुम्ही. काय काय घेतलात? फुकट दिलात म्हणजे आम्हाला गिफ्ट दिलात ना तुम्ही. एवढं सर्व सामान घेतल्याबद्दल आम्हाला काकींनी गिफ्ट दिलेलं आहे सर्वांना. मँगो कोकोनट बर्फी खूप छान.
दिल्याबद्दल धन्यवाद. अजून इकडे बिल चाललाय आमचा. तर टेस्ट आम्ही बघतो नंतर टेस्ट तुला यहाँ है, टेस्ट यहाँ है. ओके मी सुद्धा कोकोनट बघ चला. सर्वांनी आणि हा सर्वांना द्यायचा हा लवेश. हा सर्वांसाठी दिलेला आहे आपल्याला. हां बसमध्ये वाटून टाक सर्वांना. तर तुम्हाला सुद्धा जायचं असेल नक्कीच मी बोललो होतो व्हिडिओमध्ये या दुकानात भेट द्या. तर तुम्हाला आमचं नाव सांगा म्हणजे तुम्हाला परत फ्री देते. हां नाव दाखवतो तुम्हाला या दुकानाचं. देऊलकर मसाले आणि किराणा स्टोर्स यामधून आम्ही सर्व घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा आलेत तर या दुकानातून नक्कीच खरेदी करा. सर्व प्रकारचे इथे तुम्हाला घ्यायला मिळेल. तर चला धन्यवाद. नॉर्मल नाही तुने किती किलो घेतलेस काजू? ये माझ एक 200 ग्रॅमचं 2 पाकिट घेतलं. बस भेट द्यायची रे फक्त 2 किलो घेतले बाबा बाबा. तुने चेक कर. हां? कॅमेरा फिर बस बघ. टेस्ट चांगले कॅमेरा भारी. बघ बाकीचा काय. तू किती घेतोस? किती ते बघ मग एवढं घेतोस? 1 2 बाबा 4 5 7 8 8 झाले. अजून 9 10 बाबा बाबा. भाऊने मार्केट मारला आहे. बाहेर एक 10 घेतले ना काजूचं पॅकेट आहे. एक पॅकेट कितीचं आहे भाऊ? 150 ला आहे. पण तो काय किती आहे ग्रॅम? 200 ग्रॅमचा आहे का? चला तर आपण आता सर्वजण खाली जाऊया. आपला भावाचा बड्डे करायला आहे. बर्थडे विश करायला झालो. कोण आपण घेतो आता. मी हायपिचचा ट्रम्प म्हणतो. खाली सगळं बँड बिन आम्ही रेडी केलाय. चला जाऊया. सर्व बँड रेडी. पब्लिक सुद्धा आपले आलेले आहे. आता सेलिब्रेशन आपण करूया. पहिले फोटोशूट त्यांचा करतात. हे झालं आहे कटिंग घ्या त्याला सुरू.
खडक मध्ये असा वादन झालेला आहे आमच्या बँडवाल्यांचा बघा हा बघा band. कसं वाटलं तुम्हाला वादन नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एन्जॉयमेंट कशी वाटली ते पण सुद्धा सांगा. मेहनत बघ आमची अंघोळ झाली. बघा एक एक आमचं बँडवालं कसलं मेहनत घेतलं एवढ्या गरमीमध्ये एवढ्या तास वाजवणं काही सोपं काम नसतं बाई. एवढा तास बरोबर कसा वाटला नक्कीच. माहोल. आणि कैसा माहोल कर दिया. माहोल जिथं जातो तिथं आम्ही माहोलच करतो बाई. साधा नाही आपला आतापर्यंत बँड आम्हाला कोण ओळखत नव्हतं इथं आल्यापासून. बँड आले तशी लोक जमली. हा बरोबर. पब्लिक आली आणि आपल्या बँडचं आमचं नाव झालं. आणि आपल्या बँडचे तिथे गणपती बोलायला किती जण आम्हाला फोटो वगैरे घेत होते आमच्यासोबत व्हिडिओ घेत होते. चांगला प्रतिसाद जिथं बँड होतो तिथं आम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला. हा बरं तिथं आमची ओळख बनते. खूप छान वाजवलं धन्यवाद. आमची ओळख आहे आज. धडक. याच्यामुळे आमची चला ओळख आपण आहे. या मेहनतीला नक्कीच तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हो मिळेल. हा नक्कीच.